परतूर येथे नवीन सभागृह तयार झालं आणि त्या सभागृहाला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे, त्यांचं कार्य फार मोठं आहे। परंतु या परतूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एकही वस्तू आतापर्यंत त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे या परतूर तालुक्यात झालेल्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, यासाठी आम्ही परतूर तालुक्यातील समस्त शिवभक्त या नात्यानं या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवणार आहोत। 10,000 शिवप्रेमींच्या सह्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे लागलंच पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी परतूर तालुक्यातले सर्व शिवप्रेमींचे आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड देशाचं आराध्य दैवत आहे आणि या परतूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील नाही दुर्दैवानं। त्यामुळे या झालेल्या सभागृहाला तरी निदान छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं का फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं, आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि शिवाजी महाराजांना कुठेही त्यांचं नाव मोठं होईल अशा पद्धतीने त्यांचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं दिसत नाही। त्यामुळे आमची सर्व शिवप्रेमींची मागणी आहे, या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या ठिकाणी दिल्याशिवाय यांनी थांबू नये, अन्यथा या महाराष्ट्रात आणि या परतूर तालुक्यात मोठं आंदोलन या शिवप्रेमींच्या वतीने आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाहीत। काल परतूर शहरामध्ये एका नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं। सदरील काम हे अपूर्ण काम असून अपूर्ण अवस्थेमध्ये ते उद्घाटन करण्यात आलं आणि त्याला आपले देशाचे सर्वांचे आवडते पंतप्रधान कैलासवासी वाजपेयीजी यांचं नाव देण्यात आलं। वास्तविक पाहता अशा अर्धवट इमारतीला परवानगी कुठलाही ठराव न घेता नगर परिषदचं काम आहे आणि ते न घेता नाव देणं म्हणजे ह्या महान पुरुषाचा मोठा अपमान आहे। आणि घाई गडबडीमध्ये आता आचारसंहिता लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग ते उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे आणि राजकीय स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता हे असे चुकीचे कामं ह्या परतूर शहरामध्ये होत आहेत। वास्तविक पाहता एखाद्या नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये एखाद्या इमारतीला जर नाव द्यायचं असेल तर रितसर नगर परिषदला त्या संबंधिताचा अर्ज घ्यावा लागतो, त्याच्यानंतर नगर परिषदमध्ये ठराव घ्यावा लागतो आणि ठराव घेतल्याच्या नंतर ते नाव प्रसिद्ध केलं जातं, त्याच्यावरती हरकती वगैरे घेतल्या जातात, अशी पद्धत त्याच्यामध्ये आहे। आता सध्या नगर परिषदेमध्ये बॉडी नाही तर तिथले नगर परिषदेचे शिव सुद्धा त्याला परवानगी शासकीय ठराव घेऊन देऊ शकतात, परंतु ठराव हा महत्त्वाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढं मोठं नाव देत असताना वापरत असताना गैरमार्गाचा इथं वापर करण्यात आलेला आहे। आणि म्हणून परतूरकरांचं आणि जे शिवप्रेमी आहेत यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर याला दिलं तर हे योग्य राहील। त्याचप्रमाणे अजूनही काही साहित्यिक या परिसरामध्ये आहेत आणि साहित्य क्षेत्रातल्या लोकांचं जरी नाव दिलं असतं तेही आणखी योग्य झालं असतं। आणखी काही नामवंत व्यक्ती आहेत, संत आहेत, अशा लोकांचं नाव दिलं असतं तरी योग्य झालं असतं, परंतु इथं ही कुठलीही गोष्ट जनतेला विचारात न घेता ही पार पडलेली आहे आणि सर्वथा चुकीचं आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय। सर्व शिवप्रेमी आम्ही आज एडीएम साहेबाकडे आमचं पूर्ण मागणी आहे की पूर्वीच ह्या गोष्टी आहेत त्या अंमलात आणून शासनाने छत्रपती शिवाजी महाराजाचं या नाट्यगृहाला नाव द्यावं। या पूर्ण जर नाव नाही झालं तर पूर्ण तालुक्यातील पूर्ण मराठा शिवप्रेमी आणि इतर सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन शिवाजी महाराजांच्या नावासाठी मोठं इथं आंदोलन छेडण्यात येणार आहे। त्याच्या संदर्भात शासनाने इथं दखल घ्यावी असं पूर्ण माझ्या शिवप्रेमीचं म्हणणं आहे।